कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मग मुलांनो, चिनूची गोष्ट ऐकली ना सगळ्यांनी? चला चला बघूया आज काय बरं होतं. चिनूचं ते सुंदर गाव बघा तुम्ही, किती छान दिसतं. किती सुंदर आहे रे. सगळीकडे छान हिरवगार मस्त असं हे सुंदर गाव असतं. आणि आता मात्र चिनू आणि चिनूची जादूची सायकल पक्के मित्र झाले होते. त्यांची चांगलीच गट्टी जमलेली होती. मग काय, गावात कुणालाही मदत हवी असली की चिनू तिथे लगेच हजर राहायचा आणि सगळ्यांना मदत अगदी मनापासून करायचा. त्याच्यामुळे त्याची सायकल आणि तो खूप खुश राहायचे आणि छान राहायचे. पण एका उन्हाळ्यात गावात मोठे संकट झाले. त्या वर्षी पाऊस खूप कमी पडलेला होता आणि गावातल्या विहिरी, तलाव सगळं काही आटून गेलेलं होतं. खूप खोलवर पाणी गेलेलं. तिथल्या असलेल्या गावकऱ्यांना आणि मुक्या प्राण्यांना खूप त्यांचे हाल होऊ लागले. अगदी त्यांना पाणी नाही मिळायचं, खूप वन फिरायला लागायचं पाण्यासाठी. आणि असे त्यांच्या सगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आणि गावकऱ्यांचे सगळ्यांचे हाल होत होते. हे सगळं चिनूनी बघितल्यावर चिनू खूप अस्वस्थ झाला. त्याला काही झोप लागेना. काय बरं केलं पाहिजे? पाणीच नाही, पक्षी सगळे मरून चाललेत, सगळी झाडं सुकायला लागली, काय करायला हवं? म्हणून त्याने काय केलं, आपल्या जादूच्या सायकलीला विचारलं, अरे सायकल, आपल्याला काहीतरी करता येईल का? सगळी झाडं बघ ना, सगळी झाडं सुकून चाललेत, पक्षी मरायला लागलेत, प्राण्यांनाही पाणी मिळत नाही, पक्ष्यांनाही नाही मिळत. काय बरं केलं पाहिजे? सगळं सुकून चाललंय, खूप मोठं संकट आलंय बरं का आपल्या गावावर, असं म्हणाला चिनू. मग ट्रिंग ट्रिंग असा सायकल मधून आवाज आला आणि चिनूला म्हणाला, चिनू, ए चिनू, त्या आपल्या डोंगराच्या पलीकडे गुफेच्या बाजूला एक तलाव आहे आणि त्या तलावात कधीच पाणी आटत नाही. चिनूने लगेच ऐकलं, हो का, तिकडे तलाव आहे का? मग काय, आपण जाऊया, शोधून काढूया ते कुठे आहे. चिनूने लगेच तयारी केली जाण्याची आणि सायकलवर पायडल मारले आणि जोर जोरात मारून तो डोंगराच्या दिशेने उडायला लागला. प्रचंड वेगाने वारे, वादळ, आकाशात ढग, सगळं डोळ्यात त्याच्या खूप माती, वारा जात असताना तरी सुद्धा चिनू थांबला नाही. आता काय थांबून चालणार नाही. असंच झालं तर आमच्या गावात काहीच राहणार नाही, कोणताच जीव राहणार नाही, सगळं नष्ट होईल. मला तर प्रयत्न केलेच पाहिजेत. म्हणून सायकलीला सांगतो तो आणि जोरात पायडल मारून पुढच्या दिशेला निघून जातो. मग काय, जातानीच, वरतून जात असतानीच चिनूची नजर अचानक एक माणूस असतो खाली, एकदम वृद्ध असतो, म्हातारा असतो आणि त्या डोंगराच्या कपारीत तो अडकलेला असतो. लगेच चिनूची नजर त्या माणसावर गेली. आणि इतक्या घाईत त्याला जायचं असतं तरी सुद्धा सायकल थांबवली आणि त्यांना सुखरूप खाली, त्या माणसाला सुखरूप खाली घेऊन आला चिनू. चिनूला एवढं मदत केल्यामुळे काय झालं, त्या माणसाने एक आनंदाने त्याला, चिनूला एक दगड दिला आणि म्हणाला, तू खूप छान गोड मुलगा आहे, सगळ्यांची छान मदत करतोस, म्हणून हा तुला जादूचा दगड आहे. चिनूने तो हातात घेतला आणि विचारत पडला, काय बरं करावे ह्याचे. इतक्यात माणसांनी सांगितलं त्या, की जिथे हा दगड चमकेल तिथे पाणी असेल. मग काय, चिनूने तो दगड घेतला आणि सायकलीवर पुन्हा पायडल मारायला सुरुवात केली. एकदम मोठी गुहा होती.
त्या गुहेच्या आत शिरले आणि तिथे खूप अंधार होता. चिनूने तो जादूचा दगड बाहेर काढला आणि अचानक काय झालं, तो दगड निळ्या प्रकाशाने चमकू लागला. सायकलने त्या प्रकाशाच्या दिशेने वेगाने धावले. काय झाले, सायकल काय केली, खूप त्या दिशेने धावायला लागली. बघतो तर काय, गुहेच्या पलीकडे चिनूला एक अतिशय सुंदर आणि निळाशार पाण्याचा मोठा तलाव दिसला. बाप रे, किती मोठा तलाव आणि इतकं सारं पाणी. चिनूला खूप आनंद झाला. किती बरं झालं, किती सारं पाणी आहे. हे आपल्या गावात नेलं तर मोठं संकट आपल्या गावावर आलेलं ते निघूनच जाईल. मग काय, तलावाचा रस्ता शोधू लागले ते आणि तो वेगाने गावात परतला. सगळं बघून आला तो आणि गावाकडे परत आला आणि सर्व गावकऱ्यांना एकत्र केलं. सगळ्यांना समजावलं की आपल्या गावात पाणी नाही मिळत, त्याच्यामुळे गुरं, गायी, पशु, प्राणी आणि आपल्याला सुद्धा पाणी नाही मिळत. झाडं सगळी मरून चाललेत. मग काय, सगळ्या माणसांना सांगितलं, त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपण सगळे मिळून जर आपण केलं, तिकडनं येणारा मार्ग काढला तर पाणी आपल्या गावात येऊ शकते. मग काय, सगळ्या गावकऱ्यांनी खोदायला सुरुवात केली आणि पाणी आणण्याचा मार्ग तयार झाला. मग काय, त्यांच्या गावामध्ये छानसं पाणी यायला लागलं. त्या तलावातलं पहिल्यासारखे छान 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 झाडं फुलायला लागली, फुलं फुलायला लागली, मस्त प्राणी पाणी पिऊ लागले, पक्षी छान उडायला लागले आणि या गावकऱ्यांना आनंदच आनंद झाला. शेती छान फुलू लागली आणि छान छान झाडं सगळी मरून गेलेली होती ती छान झाली. अशा प्रकारे चिनूने खूप मोठी मदत केली. सगळ्या गावकऱ्यांना खूप त्याचा आनंद झाला. त्याला सगळ्यांनी खूप शाबासकी दिली आणि पहिल्यासारखं त्यांचं गाव हिरवगार झालं. सगळी झाडं, फुलं सगळं सुंदर दिसायला लागलं. मग काय वाटलं मुलांनो, चिनूनी छान छान मदत केली ना? तुम्ही सुद्धा करतात का रे? हा चिनू आणखीन कुठे कुठे जातो, कोणत्या कोणत्या जगात जातो बघायचं का? मग पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बघा. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.